आषाढी एकादशी वारकऱ्यांच्या आयुष्यातला सर्वात मोठा दिवस. महिनोन्महिने चालत आलेले पाय विठ्ठलाच्या दर्शनाने धन्य होतात. प्रत्येकाच्या डोळ्यात आनंदाश्रू. प्रत्येकाचं मन म्हणतं, विठ्ठला अखेर तुझी भेट झाली. आणि इथेच बहुतेक लोकांची वारी संपते. पण संतांची वारी इथूनच खऱ्या अर्थाने सुरू होते. कारण जर वारीचा उद्देश फक्त भगवंतांचं, विठ्ठलाचं दर्शन असेल, तर मग आषाढी एकादशीनंतर अजून 4 दिवस वारकरी पंढरपुरात का थांबतात? गोपाळकाला आषाढी पौर्णिमेलाच का साजरा केला जातो, एकादशीला का नाही? आणि 4 दिवसानंतरच गोपाळकाला का साजरा केला जातो? फक्त दही, पोहे, काकडी, मिरची आणि प्रसादासाठी लाखो वारकरी थांबत असतील का? की यामागं असं रहस्य दडलंय जे आजपर्यंत फार कमी लोकांनी समजून घेतलंय. आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय कोणत्याही यूट्यूब व्हिडिओमध्ये तुम्ही या पद्धतीने ऐकला नसेल. कारण आज आपण गोपाळकाला हा फक्त एक धार्मिक उत्सव म्हणून बघणार नाही आहे, तर पंढरपूर ते वृंदावन या अद्भुत अशा आध्यात्मिक प्रवासाचा शेवटचा टप्पा म्हणून आपण समजून घेणार आहोत. आणि या प्रवासात आपल्याला समजेल की विठ्ठल फक्त विटेवर उभे असलेले देव नाही आहेत, तर ते स्वतः वृंदावनातील भगवान श्रीकृष्ण आहेत, जे आपल्या मित्रांसोबत जमिनीवर बसून अगदी प्रेमाने त्यांचं उष्ट देखील खातात. नमस्कार, लोक आधारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. इथे आपण फक्त कथा ऐकत नाही, तर त्या कथांमागचं शास्त्र, संतांची शिकवण आणि भक्तीचा खरा अर्थ अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करतो. कारण कुठलीही परंपरा तेव्हाच टिकते जेव्हा तिच्या मागचं कारण समजलेलं असतं. आणि जर तुम्हालाही अशा कथा आवडत असतील ज्या फक्त माहिती देत नाहीत, तर भगवंतांशी नातं जोडतात, तर आजच लोक आधार परिवाराचा भाग व्हा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण या प्रवासात आपण फक्त नवीन व्हिडिओ पाहणार नाही आहे, तर आपल्या संतांनी दाखवलेल्या भक्तीच्या वाटेवर आपण सर्वजण एकत्र चालण्याचा प्रयत्न करणार आहोत. एक गोष्ट समजून घ्या, भगवंतांचं दर्शन आणि भगवंतांशी नातं जोडणं या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. दर्शन हे फक्त क्षणभराचं असू शकतं, पण नातं हे आयुष्यभराचं असतं. आणि वारीचा उद्देश फक्त दर्शन नाही आहे, तर संतांना भक्त आणि भगवंत यांच्यात एक जिव्हाळ्याचं नातं निर्माण करायचं आहे. भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण म्हणतात, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती. इथं भगवंत अर्जुनाला सांगतायत की कोणी मला प्रेमाने एक पान, फूल, फळ किंवा थोडंसं पाणी देखील अर्पण केलं, तर मी ते अतिशय आनंदाने स्वीकारतो. लक्षात घ्या, भगवंत वस्तूची किंमत पाहत नाहीत, भावाची किंमत पाहतात. म्हणूनच भक्तीचा पाया वैभवावर नाही आहे, तर तो प्रेमावर, आपल्या भावावरती उभा आहे. आणि याच प्रेमाचा पुढचा टप्पा आपल्याला वृंदावनामध्ये पाहायला मिळतो. 2 मिनिटासाठी डोळे मिटा आणि मनाने पंढरपुरातून सरळ वृंदावनामध्ये या. पहाड झाली आहे, यमुनेच्या किनाऱ्यावर हलकंसं धुकं पसरलंय, गायींच्या गळ्यातील घंटांचा मंद आवाज संपूर्ण वृंदावन जाग करतंय. आणि कान्हा, भगवान श्रीकृष्ण आपल्या छोट्याशा काठीसह घरातून बाहेर पडत आहे. यशोदामाई त्यांच्या हातात छोटंसं एक जेवणाचं गाठोडं देतात आणि म्हणतात, कान्हा वेळेवर जेवायचं. कृष्ण हसतात आणि क्षणात आपल्या मित्रांमध्ये मिसळून जातात. तिथं सुदाम आहे, श्रीदाम आहे, स्तोक कृष्ण आहे, सुबल आहे, मधुमंगल आहे, सगळे त्यांचे गोपमित्र, सगळे एकत्र. कुणी मोठा नाही, कुणी लहान नाही, कुणी राजा नाही, कुणी सेवक नाही, फक्त आणि फक्त मित्र, सवंगडी. आणि इथे कोणीही कृष्णाला परमेश्वर किंवा भगवंत समजत नाही आहे. कुणी त्यांना भगवंत म्हणून त्यांना घाबरत देखील नाही आहे. उलट त्यांच्या खांद्यावर ते बसतायत, कधी त्यांना पकडापकडीमध्ये हरवतायत, कधी त्यांच्या तोंडचा घास देखील हिसकावून घेत आहेत. आणि भगवान कृष्ण अगदी लहान मुलांसारखं मोठ्याने हसतायत, त्यांच्यामध्ये मिसळतायत, खेळतायत. वृंदावनामध्ये कुठलाही व्यक्ती भगवंतांना, कृष्णाला भगवंत म्हणून ओळखत नाही आहेत. त्यांचं प्रेम भगवंत असल्यामुळं नाही आहे, तर तो आमचा कान्हा आहे,
आमच्यातलाच आहे या भावनेतून आहे. आणि हीच वृंदावनाची सर्वात मोठी संपत्ती आहे. इथे कुठली भीती नाही आहे, औपचारिकता नाही आहे, आहे तर ते फक्त आणि फक्त निखळ प्रेम. आता एक प्रश्न विचारूया. पंढरपूरमध्ये आपण विठ्ठलासमोर उभे राहतो, हात जोडतो, नमस्कार करतो, पण वृंदावनात मात्र मित्र कृष्णाच्या ताटातले घास घेत आहेत आणि भगवंतही त्यांच्या हातातला घास खात आहेत. इतका फरक का? कारण भगवंत स्वतः भक्तांच्या प्रेमानुसार वेगवेगळे भाव स्वीकारतात. द्वारकेमध्ये ते द्वारकाधीश राजे आहेत, कुरुक्षेत्रात ते अर्जुनाचे सारथी आहेत आणि पंढरपूरमध्ये भक्ताची वाट पाहणारे विठ्ठल आहेत आणि वृंदावनात ते फक्त आणि फक्त कान्हा आहेत. आता या संपूर्ण कथेत एक अत्यंत महत्त्वाचा प्रसंग घडणार आहे. एक असा प्रसंग जो पुढे गोपाळकाला ह्या विधीचा किंवा या उत्सवाचा एक पाया बनतो. दुपार झाली आहे, सूर्य अगदी माथ्यावर आलेला आहे, गायी सावलीमध्ये विसावल्या आहेत. गोपमित्रांना, कृष्णाच्या सवंगड्यांना भूक लागली आहे. प्रत्येकजण आपापलं छोटंसं गाठोडं उघडतं. कुणाकडे दही आहे, कुणाकडे पोहे, कुणाकडे फळं, कुणाकडे लोणी, कुणाकडे भाकरी, प्रत्येकाकडे काही काही थोडंसं अन्न आहे, कुणाजवळ काहीच नाही आहे. आता तुम्हाला वाटेल प्रत्येकजण स्वतःचं गाठोडं उघडेल आणि स्वतःचं अन्न खाईल, आईने त्यांना जो डबा दिला असेल ते खातील. पण भगवान श्रीकृष्ण आज काहीतरी वेगळंच करणार आहेत. एक असा प्रसंग ज्याची आठवण हजारो वर्षानंतर पंढरपूरमध्ये गोपाळकाला म्हणून जिवंत राहणार आहे. आणि आता एक विलक्षण प्रसंग घडतो. मधुमंगल जो खाण्याचा खूप शौकीन आहे, तो हसत हसत आपल्या ताटातील लोणी कृष्णाच्या तोंडाजवळ धरतो आणि म्हणतो, कान्हा हे खाऊन तरी बघ. भगवान कृष्ण देखील क्षणाचाही विचार न करता त्याच्या हातातील तो घास खातात. दुसरा मित्र आपल्या ताटातील फळं कृष्णाला अर्पण करतो, कृष्ण ते देखील खातात. कुणी आपल्या हाताने भगवंतांना दही भरवतोय, कुणी भाकरीचा तुकडा देतोय आणि भगवंत आपल्यासाठी भगवंत, पण त्यांच्यासाठी फक्त कान्हाच. प्रत्येकाचा घास अतिशय प्रेमाने स्वीकारतायत. आता भगवद्गीतेच्या त्या श्लोकाचा जिवंत अर्थ पत्रम पुष्पम फलम तोयम तो आपण इथे पाहतोय. भगवंत म्हणाले होते, जो मला प्रेमाने अर्पण करेल ते मी स्वीकारतो. आणि वृंदावनात ते स्वतः त्या वचनांचं पालन करत आहेत. कारण भगवंतांना दह्याची चव महत्त्वाची नाही आहे, भाकरीची किंमत देखील नाही आहे. त्यांना महत्त्वाचं आहे तर त्या घासामागचं प्रेम, त्या मित्रांचा भाव. आता एक प्रश्न विचारूया, या वनभोजनाचा आणि आषाढी वारीचा संबंध काय? दही, धान्य, एकत्र बसून जेवण, सर्वांनी वाटून खाणं, कोणी लहान नाही मोठा नाही, हे सगळं आपल्याला कुठं दिसतंय? गोपाळकाल्यात. पण वारकरी संतांनी हजारो वर्षांपूर्वीची ही वृंदावनातील लीला पंढरपूरमध्ये का आणली? आषाढी एकादशी संपल्यानंतरच गोपाळकाला का ठेवला? कारण आपण आधी म्हणल्याप्रमाणे भगवंतांना भेटणं हा वारीचा शेवट नाही आहे, तर भगवंतांशी नातं जगणं ही खरी भक्ती आहे. म्हणून वारीचा समारोप फक्त विठ्ठलाच्या दर्शनाने होत नाही आहे, तर तो प्रसादाने होतोय. आणि साध्या प्रसादाने देखील नाही, तर गोपाळकाल्याने. का? कारण गोपाळकाला आपल्याला एक गोष्ट शिकवतो, भगवंतांना दूर उभं ठेवू नका, त्यांना आपल्या जीवनामध्ये घेऊन या, आपल्या जवळ घेऊन या. वृंदावनात भगवान श्रीकृष्ण गोपमित्रांसोबत बसले, त्यांच्यासोबत हसले, जेवले, खेळले. म्हणून वारकरी परंपरेमध्ये वारीचा शेवट आपल्या संतांनी अगदी त्याच भावनेमध्ये, त्याच भावाने केला आहे. आता गोपाळकाल्याकडं नीट पहा. दही, पोहे, काकडी, मिरची, लोणी, फळं, वेगवेगळ्या घरातून आलेल्या वेगवेगळ्या वस्तू. गोपाळकाल्यात कुणी विचारत नाही की हे कुणी आणलंय, कारण प्रसाद हा कुणा एकट्याचा नसतो, तो भगवंतांचा असतो, कृष्णाचा असतो. आणि कृष्णाचा प्रसाद हा सगळ्यांचा असतो. वारकरी संत आणि आपले वैष्णव आचार्य दोघेही एकच गोष्ट सांगतात की समानतेचा उगम कृष्ण प्रेमातून होतो. आपण सगळे सारखे आहोत कारण आपण सगळे भगवान श्रीकृष्णांचाच अंश आहोत. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ममै वांशो जीव लोके जीवभूत सनातनः. याचा अर्थ काय?
की जगातील प्रत्येक जीव माझाच सनातन अंश आहे. म्हणूनच वारकरी एकमेकांना नमस्कार करतात, त्यांच्या पाया पडतात, कारण त्याला प्रत्येकामध्ये भगवंतांचा अंश दिसत असतो. एकादशीला आपण विठ्ठलाच्या रांगेत उभे असतो, पण गोपाळ काल्यात विठ्ठल आपल्या पंक्तीत येऊन बसतो. यापेक्षा आणखीन सुंदर भक्ती काय असू शकते. आणि कृष्ण भावनामृत म्हणजे कृष्णाला आपल्या जीवनाच्या केंद्रस्थानी आणणं आहे. फक्त मंदिरात जाऊन दर्शन घेणं नाही किंवा फक्त धार्मिक सण साजरे करणं नाही आहे, तर आपल्या प्रत्येक दिवसात, प्रत्येक घासात, प्रत्येक नात्यात कृष्णाला स्थान देणं म्हणजे कृष्ण भावना आहे. आणि गोपाळकाला आपल्याला हेच शिकवत आहे. पंढरपूरच्या विठ्ठलाकडे तुम्ही पहा, तुम्हाला जाणवेल हा विठ्ठल आणि तो वृंदावनचा कान्हा वेगळे नाही आहेत. पंढरपूर म्हणजेच वृंदावनाची आठवण आहे आणि गोपाळकाला म्हणजे त्या वृंदावनातील प्रेमाचा प्रसाद आहे. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लोक आधार परिवाराचा भाग व्हा. तुमच्या एका सबस्क्राईबमुळे हा संदेश अजून एखाद्या घरात पोहोचेल. अजून एखादं लहान मूल विठ्ठलाला फक्त देव म्हणून पाहणार नाही, तर आपला कान्हा म्हणून ओळखेल. धन्यवाद. हरे कृष्णा. रामकृष्ण हरी.